आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बघणार आहोत की विष्णू सहस्त्रनाम कोणी आणि का लिहिले किंवा कधी लिहिले। महाभारतातील एक महान विभूती म्हणजेच पितामह भीष्म, त्यांनी राजा युधिष्ठिराला उपदेश करताना जी भगवत स्तुतीपर स्तोत्र रचना केली तीच म्हणजे विष्णू सहस्त्रनाम। सत्ययुगातील मनुष्याची भोगवृत्ती, त्याचे चित्त व वृत्ती पूर्णपणे मलिन होण्याइतकी पराकोटीला गेलेली नव्हती। थोड्याशा प्रयत्नपूर्वक ध्यान साधल्याने त्याला इष्ट गोष्टींची प्राप्ती होत होती। त्या काळी चित्त वृत्ती अतिमलिन नसल्यामुळेच ध्यान योग बहुधा सोपा असला पाहिजे। द्वापार युगात ध्यान योगाने लवकर सिद्धी होत नसल्यामुळे पूजा यज्ञादी कर्मावर विशेष भर होता। कलियुगात या दोन्ही विधी अतिदुस्तरच दिसतात। सोपा आहे तो नाम जप यज्ञ। भावपूर्ण स्तोत्राने स्तुतिगान करणे हाही त्यातलाच एक प्रकार। स्तुती स्तोत्रे का रचली जातात? वेद अपौरुषेय असल्यामुळे त्यांचा काळ कोणत्या युगातील म्हणून सांगता येत नाही, पण वेदांत तत्वज्ञान ह्या व्यतिरिक्त कर्मकांडांचे स्थान स्पष्ट दिसते। यावरून वेद कलियुगापूर्वी झालेले असले पाहिजेत, पण स्तुतीपर जे काही प्राचीन वाङ्मय दिसते त्यातील बरेचसे कलियुगातीलच। श्री व्यासांनीही नारद मुनीच्या सांगण्यावरून भगवत स्तुती प्रीत्यर्थ जेव्हा श्रीमद भागवताची रचना केली तेव्हाच त्यांना शांती लाभली। भगवद्गीतेतही भगवान म्हणतात यज्ञानाम जप यज्ञोस्मी। म्हणूनच कोणतेही स्तोत्र पठण केल्यानंतर आपले चित्त भगवत भावावरून जेव्हा परत संसारातील इतर दृश्य विषयावर वळते तोपर्यंतच्या मधल्या काळात मनातही एक प्रकारची प्रसन्नता जाणवतेच। स्तोत्र म्हणजे एक काव्यकृतीच, पण अशा स्तुतीपर स्तोत्रांचीही ज्या कोणी रचना केली त्या कर्त्याचे वाक्चातुर्य विद्वत्ता इत्यादी ऐवजी त्यांची भक्ती ज्ञान व त्यांची साधना हेच प्रकर्षाने जाणवते। म्हणूनच काही स्तोत्रे तर अक्षरशः मंत्राची जागा घेऊन कामनासिद्धीसहित परमेश्वराची अनन्य भक्ती व ज्ञानप्राप्तीचे सामर्थ्यही संपादन करण्याची क्षमता असलेली आहेत। प्रस्तुत विष्णू सहस्रनाम पैकीच होय। ज्या काळी हे स्तोत्र रचले तेव्हा संस्कृत भाषेचे ज्ञान सामान्यांनाही होते, त्यामुळे अर्थबोध होणे फार कठीण नव्हते। पण इसवी सनाच्या 8व्या शतकातही परमार्थ मार्गातील औपनिषदिक वाङ्मय व स्तोत्रामधील गर्भित अर्थ समजणे बहुधा कठीण झाले असले पाहिजे। यासाठी श्रीमद शंकराचार्यांना तत्वज्ञान प्रचूर अशा 10 उपनिषदावर भाष्य म्हणजे टीका करणे आवश्यक वाटले। शंकराचार्य रचित स्तोत्रे पाहता त्यांना देव आणि देवींपैकी देवींची आराधना करण्यात जास्त रुची असल्यासारखे दिसते, पण भक्तवत्सल परमेश्वराला सामान्याची करुणा असल्यामुळे त्यांच्यावर कृपा करण्याच्या हेतूने त्यांनी आचार्यांना विष्णू सहस्त्रनाम यावर भाष्य लिहिण्यास प्रेरित केले असे म्हणायचे कारण म्हणजे यामागे एक दंतकथा आहे। असे म्हणतात की आचार्यांना एकदा ललित सहस्त्रनाम यावर भाष्य लिहायची इच्छा झाली। त्यांनी आपल्या एका शिष्याला त्याची पोथी आणायला सांगितले, पण शिष्याने जे आणले ते होते विष्णू सहस्त्रनाम। त्यांनी शिष्याला परत ललित सहस्त्रनामाची पोथी आणण्यास सांगितले। शिष्याने जाऊन दुसरी पोथी आणली तर काय, ती देखील विष्णू सहस्त्रनामाचीच। आचार्य परत काही बोलणार एवढ्यात आचार्यांना एक अगम्य वाणीद्वारा विष्णू सहस्त्रनाम यावरच भाष्य करण्याचा आदेश झाला। अलीकडील संत वाङ्मयातून अशा प्रकारच्या आदेशाची बरीच उदाहरणे पाहायला मिळतातच, पण पौराणिक ग्रंथातूनही काही ठिकाणी अशा प्रकारचे आदेश झाल्याचे उल्लेख आहेत। विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रात एकूण 142 श्लोक आहेत। पहिले 13 श्लोक राजा युधिष्ठिराने केलेले प्रश्न व पितामह भीष्मांनी त्यांच्या उत्तरादाखल असे आहेत। पुढे 107 श्लोकांत विष्णूची 1000 नावे आहेत। त्यापुढील 2 श्लोकात व्यासकृत फलश्रुती सांगितलेली आहेत। आता हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या सहस्रनामावळीमध्ये आदित्य वगैरे सारखी बरीच परिचित नावे आढळतील, पण आदित्य नामक सूर्यादेही भगवानांची विभूती असल्याकारणाने त्यात भेद नाही। तसंच काही नामाची पुनरुक्ती झाल्यासारखे वाटेल तरी त्या स्थानी वृत्तीभेदामुळे अर्थभेद होतो, म्हणून तेथे पुनरुक्ती नाही। परत असे समजावे की जेथे जेथे पुल्लिंगी शब्द आहेत तेथे विष्णू, जिथे स्त्रीलिंगी शब्द आहेत तेथे देवी व जिथे नपुंसकलिंगी शब्द आहेत तेथे ब्रह्माचे विशेषत्वाने नामवर्णन आले असे समजावे। पण मुख्यत्वे हे पक्के ध्यानात ठेवावे की उत्पत्ती, स्थिती व लय यांचा कारणरूप ब्रह्म अशा एकाच देवतेची ही सर्व नावे आहेत।
पहिल्या 13 श्लोकामध्ये युधिष्ठिराचे प्रश्न व त्याला पितामह भीष्मांनी दिलेले उत्तर हे थोडक्यात सांगता येण्यासारखे नसल्यामुळे तो विषय एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. रामकृष्ण हरी.